नमस्कार मित्रांनो, माझं नाव शरद आखरे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत की प्रत्येक घरामध्ये जे सिल्क आणि गरम कपडे असतात तर ते स्वच्छ करण्यासाठी आपण ड्राय क्लीनरकडे देत असतो आणि ड्राय क्लीनर एका कपड्याचे 150 ते 200 रुपये आपल्याकडून घेत असते. आणि सोबत ते जर ड्राय क्लीन करून आलेले जे कपडे आहेत आपण जर बघितलं तर त्याचा खूप घाण वास येतो. आणि सोबत आताच काय आहे की एक हिवाळा चालू होणार आहे आणि आपण जे वुलनचे जे स्वेटर्स आहेत किंवा जर्किंग्स आहेत तर ते पण स्वच्छ करत असतो. तर ते सर्व स्वच्छ करण्यासाठी आपल्याला खूप खर्च येतो. तर ते स्वच्छ ड्रायक्लीनकडे न करता आपण घरच्या घरी कमी पैशामध्ये म्हणजेच 5 ते 10 रुपयामध्ये आपण ड्रायक्लीन करू शकतो. तर ते करण्यासाठी आपल्याकडे काय आहे, तर आपल्याकडे एक ॲम्वेचं एसेट डेलिकेट म्हणून प्रोडक्ट आहे की ज्यामुळे आपण घरच्या घरी 10 रुपयामध्ये 2 कपडे जे आहेत आपण ड्रायक्लीन करू शकतो आणि स्वच्छ करू शकतो कुठल्याही प्रकारची हानी न पोचता. तर ते करण्यासाठी आपल्याकडे काय आहे, तर आपण एक माझ्याकडे एक जर्किंग आहे आणि एक वुलनचं स्वेटर आहे. तर आज आपण हे या एसेट डेलिकेटमध्ये स्वच्छ करून आपण पाहणार आहे. तर त्यासाठी इथं मी 5 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि या 5 लिटर पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की 10 ml एसेट घ्यायचं आहे, कारण की आपल्याकडे 2 कपडे आहेत. तर ते घेण्यासाठी मी इथं 10 ml एसेट डेलिकेटचा वापर केलेला आहे आणि आपल्याला आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स केल्यानंतर आपल्याकडे असणारं जे स्वेटर्स आहेत तर हे याच्यामध्ये 10 मिनिटापर्यंत भिजत घालायचे आहेत. हे मी स्वेटर घातलेलं आहे आणि हे जर्किंग पण मी इथं याच्यामध्ये भिजत घालत आहे. तर हे 10 मिनिटापर्यंत आपल्याला याच्यामध्ये भिजत घालायचं आहे. बघा मित्रांनो, इथं आपल्याला भिजत घालून 10 मिनिटं झालेले आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे की या भिजत घातलेल्या कपड्यामध्ये जिथं आपल्याला वाटते की जास्त घट्ट डाग आहेत तर तो जो भाग आहे तो आपल्याला थोडासा रब करून घ्यायचा आहे. जसं कॉलर आणि आपले जे कफ असतात तर तिथं जास्त मळ हा लागलेला असतो. तर तो जो भाग आहे आपल्याला तो थोडासा असा म्हणजे रब करून घ्यायचा आहे. आणि रब केल्यानंतर आपल्याला आता हे कपडे जे आहेत तर हे स्वच्छ पाण्यामध्ये साफ करायचे आहे. तर सुरुवातीला मी थोडे पिळून घेतो आणि आपल्याला हे स्वच्छ पाण्यामध्ये चांगले धुवून घ्यायचे आहे. आता इथं मित्रांनो आपण बघू शकतो की या पाण्यामध्ये किती घाण म्हणजे जमा झालेली आहे. याचा अर्थ आपले जे स्वेटर आहे आणि जर्किंग आहे हे चांगल्या प्रकारे इथं आपलं स्वच्छ झालेलं आहे. आता या साफ पाण्यामध्ये आपल्याला हे स्वच्छ धुवून आपण वाळत घालू शकतो आणि नंतर याला वापरात घेऊ शकतो. आता हे पाणी स्वच्छ झाल्यानंतर हे फेकून द्यायचं नाही आहे, कारण की या पाण्याला आपण वापर करू शकतो आणि हे झाडांना टाकून झाडांनासुद्धा आपण एक नव्यानं चांगलं जीवदान देऊ शकतो. सो थँक्यू.